जय श्रीराम. सार्थ श्री दासबोध. दशक 6वा. समास पहिला. देवशोधन. प्रथम मन एकाग्र करावे. या समासात जे सांगितले आहे ते अगदी हृदयात ठेवावे. क्षणभर सावध होऊन बोलणे ऐकावे. समजा एखाद्या गावात किंवा देशात आपल्याला राहायचे आहे. तेथील जो सत्ताधीश वरिष्ठ असतो त्याला भेटलो तर आपल्याला इतरांचा त्रास होत नाही, सुख लागते. म्हणून ज्याला जेथे राहायचे असेल त्याने तेथील वरिष्ठाची भेट घ्यावी. असे केले म्हणजे सर्व काही उत्तम सुरळीत चालते. वरिष्ठाची भेट घेतली नाही तर तेथे आपल्याला कोणी मानित नाही. मग आपले महत्त्व नाहीसे व्हायला वेळ लागत नाही. म्हणून राजापासून तो थेट रंकापर्यंत जो कोणी वरिष्ठ असेल त्याला भेटणे शहाणपणाचे होय, हे विचारी माणसे ओळखतात. वरिष्ठाला न भेटता जर त्याच्या शहरात राहिले तर फुकट काम करून घेण्यासाठी बेगारी म्हणून धरून नेतात किंवा चोरी केली नसताही चोरीचा आरोप लागतात. सारांश: जो शहाणा आहे त्याने वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटावे. असे न केले तर प्रपंचात त्याला नाना त्रास भोगावे लागतात. यावरून श्री समर्थांनी एक मोठे सुरेख अनुमान काढले आहे. गावच्या अधिकाऱ्याला भेटले नाही तर गावात धडपणे राहता येत नाही. हे जर खरे तर ब्रह्मांड नायकाची भेट घेतल्यावाचून जीवन सुखमय होणे शक्यच नाही. गावांमध्ये ग्रामाधिपती वरिष्ठ असतो, त्याच्याहून देशाधिपती वरिष्ठ असतो, देशाधिपतीहून राजा वरिष्ठ असतो. एका राष्ट्राचा अधिपती तो राजा, अनेक राष्ट्रांचा अधिपती तो महाराजा आणि अशा अनेक महाराजांचा अधिपती तो चक्रवर्ती असतो. कोणी नरपती तर कोणी गजपती असतो, कोणी हयपती तर कोणी भूपती असतो. या सर्वांमध्ये चक्रवर्ती हा श्रेष्ठ राजा असो. या सगळ्यांना ब्रह्मदेव निर्माण करतो. पण त्या ब्रह्मदेवास कोण निर्माण करतो? ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांना जो निर्माण करतो तो खरा परमेश्वर होय. अनेक प्रयत्न करून त्याला ओळखावे. तो देव जर ओळखला नाही तर यमयातना चुकत नाहीत. ब्रह्मांड नायक परमात्मा ओळखता येत नाही हे काही चांगले नाही. ज्या परमात्म्याने आपल्याला संसारात घातले, ज्याने हे अवाढव्य विश्व निर्माण केले, त्याला जो ओळखून काढीत नाही तोच पतित होय. या व्याख्येनुसार देहबुद्धीमध्ये जीवन जगणारी सगळी माणसे किंवा आत्मज्ञान नसणारी सगळी माणसे पतितच असतात. आत्मज्ञानी संत तेवढा पावन असतो. म्हणून प्रत्येकाने खरा देव ओळखावा व आपल्या जन्मात ते सार्थक करून घ्यावे. देव कसा ओळखावा हे कळत नसेल तर संतांची संगत धरावी, म्हणजे ते आपोआप कळेल. ज्याला भगवंताचे ज्ञान असते त्याला संत म्हणतात. शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे त्यांनी बरोबर निवडलेले असते. खरा देव कधी पालटत नाही व आपल्या स्थानावरून भ्रष्ट होत नाही. अशी प्रचिती ज्याच्या अंतर्यामी विसावा घेते तो थोर साक्षात्कारी संत किंवा साधू होय. तो देहाने लोकात वावरतो परंतु लोकांना दिसत नाही अशा दृश्याच्या अतीत असणाऱ्या स्वरूपाबद्दल सारखे सांगतो. आणि ज्याच्या अंतर्यामी आत्मज्ञान सदैव जागे असते तोच खरा साधू असतो. परमात्मा तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे असा प्रत्यक्ष अनुभव येणे त्यास ज्ञान म्हणतात. या अनुभवाखेरीज इतर सर्व काही अज्ञान समजावे. पोट भरण्यासाठी लोक अनेक विद्यांचा अभ्यास करतात. लोक त्यांना ज्ञान म्हणतात खरे, परंतु त्याने काही जीवनाचे सार्थक होत नाही. एका देवाचा साक्षात्कार करून घ्यावा तेच खरे ज्ञान व त्यानेच सार्थक होते. बाकीच्या विद्या पोटविद्या असून त्या सगळ्या सार्थक करू शकत नाही. पोटविद्या शिकून जन्मभर पोट भरले आणि देहाचे संरक्षण केले तरी अंतकाळी हे सगळे वाया जाते. सांगण्याचा मुद्दा असा की पोट भरण्याच्या विद्यांना आत्मविद्या म्हणू नये. सर्वव्यापक परमात्मा वस्तू ज्या अनुभवाने तात्काळ प्राप्त होते ते खरे ज्ञान होय. परमात्मा वस्तूचे ज्ञान ज्याच्यापाशी असते तो खरा संत किंवा सज्जन होय. समाधान मिळविण्याचा मार्ग त्याला विचारावा. एक अज्ञानी दुसऱ्या अज्ञानी माणसाकडे गेला तर त्याच्यापाशी ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. कारण त्या अथवा दैवहीन माणसाच्या दर्शनाने आपले दैव उदयाला येणे अशक्य आहे. किंवा एक रोगी बरा होण्यासाठी दुसऱ्या रोगाकडे गेला तर त्यास आरोग्य मिळणार नाही. किंवा एक दुबळा दुसऱ्या दुबळ्याचे रक्षण करू शकत नाही. किंवा एक पिशाच्य दुसऱ्या पिशाच्याकडे गेले तर ते पिशाच्य योनीतून मुक्त होणार नाही. किंवा दारू पिऊन झिंगलेला एक माणूस दुसऱ्या तशाच झिंगलेल्या माणसाकडे गेला तर कोण कुणाची समजूत घालणार. भिकाऱ्याकडे भिक्षा मागितली तर ती मिळत नाही. किंवा गुरुहीनाकडे गुरुदीक्षा मिळत नाही. किंवा कृष्ण पक्षात चांदण्यांचा प्रकाश मिळत नाही. एका स्वैराचारी माणसाकडे दुसरा स्वैराचारी गेला तर तो काही सदाचारी होत नाही. किंवा एका प्रापंचिकाकडे दुसरा प्रापंचिक गेला
तर तो काही सिद्ध पुरुष होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे एका देहबुद्धीच्या माणसाकडे दुसरा देहबुद्धीचा माणूस गेला तर तो काही विदेही होऊ शकत नाही. म्हणून आत्मज्ञानी पुरुषा वाचून आत्मज्ञानाचा मार्ग सापडत नाही. सद्गुरूंच्या पाठिंब्या वाचून परमार्थ साधत नाही. या कारणाने आत्मज्ञानी शोधून काढावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, त्यांचे शिष्यत्व रितसर पत्करावे. मग त्याच्या मार्गदर्शनाखाली सारासार विचाराने जीवाला मोक्ष मिळतो. समास पहिला समाप्त.